टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबर। चिखली शहर का चेहरा बदलने का काम हमने किया है। श्वेता महाले पाटिला, भाजपा विधायक। किसानों को केंद्र बिंदु समझकर काम कर रहे हैं, अर्थात समस्या का निराकरण हो सके हम काम कर रहे हैं। हर गांव का पूर्ण विकास हो, जैसे रोड, नाली, स्कूल, सभी का विकास किए हैं। चिखली शहर में देवस्थान और पर्यटन स्थल को सरकार से निधि दिलाकर पूर्ण करने का काम हमने किया है। उज्ज्वला की योजना, जल जीवन मिशन 95%, नल जल योजना, पुराने कामों को हमने हाथ में लिया है। चिखली तहसील में 30 से 40 साल में समस्या थी, चिखली शहर का चेहरा बदलने का काम हमने किया है। हर समाज के लोगों को उनके गांव में हमने समाज भवन दिए हैं। पुल ब्रिज का काम चालू है। MIDC में नई नई फैक्ट्रियां आ रही है, जिससे युवाओं को रोजगार मिल रहा है। हमने 13 सोलर पार्क मंजूर कराए हैं। बीजेपी महिला विधायक श्वेता महाले पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार में हमको कोई राशि नहीं मिली और ये जो काम हुए हैं वो सिर्फ 2.5 साल में हो रहे हैं। लाखों रुपए की योजनाओं की मदद हम लोगों के लिए कर रहे हैं। बुलढाणा जिले की चिखली विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। कल्याणकारी योजना होती, ती योजना पुन्हा सुरू झाली आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाखो रुपयाची मदत आम्ही आमच्या मतदारसंघामधल्या नागरिकांना देतो। त्याच्यामुळे समाजामधले जेवढे घटक आहेत तेवढ्या सगळ्या घटकांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांचा विकास करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून चालू आहे। शेवटी आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि अंत्योदय। त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आज या चिखली विधानसभेमध्ये काम होत आहे आणि नक्कीच जनतासुद्धा आपल्याला हेच त्या ठिकाणी सांगेल, एक सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न 4.5 वर्षापासून केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तो राहणार आहे। लोकसभेची वाटप चालू झालेली आहे, काय सांगणार का? काय स्थिती आहे का? आपण कसं बघताय? आमचा तर संकल्प आहे अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये मिशन 45 त्या अंतर्गत आम्ही कामाला सुद्धा लागलेलो आहोत। मला पूर्ण विश्वास आहे मोदी सरकारच्या आणि शिंदे फडणवीस सरकारच्या ज्या काही लोककल्याणकारी योजना आहेत, ज्या योजना अत्यंत प्रभावीपणे गेल्या 10 वर्षापासून आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये राबवलेल्या आहेत, त्याचाच आशीर्वाद म्हणून येणाऱ्या लोकसभेमध्ये भरभरून आशीर्वाद ही जनता मोदी सरकारला त्या ठिकाणी देणार आहे। 2019 मध्ये जेव्हा या चिखली विधानसभेत काम करण्याची संधी माझ्या या चिखली विधानसभेतल्या सर्व मतदारांनी मला दिली आणि त्या दिवशीपासूनच अगदी निकाल लागला त्या दिवशीपासूनच आम्ही फील्डवरती होतो। जो माझा विधानसभा क्षेत्र आहे ते शेतकरी बहुल आहे आणि त्याच्यामुळे साहजिक आहे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी आम्ही 4.5 वर्षापासून काम करत आहोत। शेतरस्ते असतील, 2 गावांना जोडणारे त्या ठिकाणी रस्ते असतील, शेतकऱ्यांना सिंचनाच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान उंच करण्याचा प्रयत्न असेल, अशा विविध शेतकऱ्यांशी निगडीत कामांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। गावाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करण्यावरती सुद्धा आमचा भर होता, जसे की गावातले अंतर्गत रस्ते असतील, नाल्या असतील, सभामंडप असतील, जिल्हा परिषदेच्या शाळांचा विकास करणं असेल, गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने आम्ही प्रशासकीय भवन असावं ही संकल्पना त्या ठिकाणी आणली आणि आज मतदारसंघामध्ये जे मंडळ स्तरावरची गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये तलाठी भवन असेल किंवा प्रशासकीय कार्यालय भवन असेल याचं निर्माण आम्ही केलेलं आहे। मतदारसंघामध्ये जेवढे काही महत्त्वाचे देवस्थानं आहेत या देवस्थानांना सुद्धा त्या ठिकाणी पर्यटन विभागाच्या अंतर्गत एक भरीव निधी देऊन या सर्व देवस्थानांचं मजबूतीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अगदी माझ्या मतदारसंघात मोहोद्री असेल, सोमनाथाचं संस्थान असेल, बल्लाळशा देवी असेल, किसनदेव महाराज संस्थान, वरखेडचं संस्थान, उत्रादा येथील संस्थान, पळसखेड येथील स्वामीजींचा मठ, या अजूनही बरेचसे असे संस्थान आहेत। या संस्थानांना कोट्यावधी विकास निधी देऊन तिथे जे भाविक भक्त वर्षानुवर्ष येतात, वर्षभर त्या ठिकाणी येतात, त्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये
त्या दृष्टिकोनातून ही मदत त्या ठिकाणी केलेली आहे. मतदारसंघामधल्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना उज्ज्वलाच्या माध्यमातून लाभ असेल, लेक माझी लाडकी योजना असेल किंवा मग जलजीवन मिशनच्या माध्यमातून मतदारसंघातल्या जवळपास 95 ते 99% गावांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नळ योजना पुरवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. MIDCचा सुद्धा चिखली शहराचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला या चिखली शहरामध्ये जेव्हा मी आमदार म्हणून 2019मध्ये आले होते तेव्हा या चिखलीच्या मुख्य समस्या ह्या होत्या की चिखलीमध्ये पाण्याची गेल्या 30-40 वर्षापासून समस्या होती. त्या समस्येवरती आम्ही मात केलं आणि चिखलीकरांसाठी 132 कोटी रुपयाची नळ योजना आम्ही मंजूर केली. कालच त्याला मंजुरात मिळाली. सोबत चिखली शहराच्या जो आजूबाजूचा परिसर आहे हा गेल्या 15-20 वर्षापासून या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करत होता. तिथले नागरिक हे नगरपालिकेकडनं ज्या सुविधा मिळतात त्या सुविधाला गेल्या 15-20 वर्षापासून बळी पडत होते. त्यांना त्या सुविधा मिळत नव्हत्या. तर या नागरिकांसाठी आम्ही नगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी मंजूर केली आणि या हद्दवाढीच्या माध्यमातून जवळपास 66 कोटीचे विविध विकास कामं त्या ठिकाणी आता प्रगतीपथावरती आहे. चिखली शहराचा सुद्धा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे या 1.5-2 वर्षामध्ये झालेलं आहे. चिखली शहरातील रस्ते असतील, समाज भवन असतील, त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे चौक असतील, महामानवांचे पुतळे असतील, असे विविध विषय आहेत. चिखली शहरामध्ये सुरुवातीला ज्या ओपन स्पेस होत्या या जे काही सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी होता त्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या सर्व काही ओपन स्पेस त्या ठिकाणी त्यांच्या संस्थेला हे अलॉट झालेले होते. संस्थेने सुद्धा या ओपन स्पेसचा कुठलाही उपयोग नागरिकांना त्या ठिकाणी करून दिला नाही. फक्त ती जागा आरक्षित करण्याचं काम केलं. आम्ही आल्यानंतर हा जो काही ओपन स्पेस चिखली शहरामध्ये होता हा पुन्हा नगरपालिकेला लावून घेतला आणि चिखली शहरामध्ये जे विविध घटक राहतात, समाज राहतात, त्या समाज बांधवांना जशी जशी आमच्याकडे मागणी झाली तशी तशी त्या समाज बांधवांना तो ओपन स्पेस आम्ही अलॉट करून त्या ठिकाणी त्यांना समाज भवन निर्माण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. आत्ताच काल परवाला परशुरामाचं सुद्धा मंदिराचं भवनचं उद्घाटन, भूमिपूजन आम्ही चिखली शहरामध्ये केलं. आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फक्त चिपळूण येथे परशुरामाचं मंदिर आहे आणि भारतामध्ये फक्त 6 ते 7 ठिकाणी हे मंदिर त्या ठिकाणी आहे. तर तसंच एक भव्य दिव्य असं परशुरामाचं मंदिर हे चिखली शहरामध्ये होत आहे. त्याचंसुद्धा भूमिपूजन आम्ही केलं. मराठा समाजाच्या, सकल मराठा समाजाच्या साठी सुद्धा या ठिकाणी 5 कोटी रुपयाचं आम्ही समाज भवन त्या ठिकाणी दिलं. चिखली शहरामध्ये जे तरुण मुलं आहेत ज्यांना मुंबई पुण्याला जाऊन MPSC UPSCची तयारी करणं शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आम्ही चिखली शहरामध्ये 3 अभ्यासिकेचं निर्माण केलं आणि बरेचसे विषय आहेत. चिखली शहरा म्हणजे चिखली विधानसभेचा एक मोठा विषय आम्ही मार्गी लावला. तो म्हणजे जवळपास चिखली विधानसभेमध्ये असे 150 ते 150 रस्ते होते की जे आत्तापर्यंत सरकारच्या नकाशावरती कुठेही नव्हते, प्लॅनवरती इथे कुठे नव्हते. 2 गावांना जोडणारे रस्ते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आणि 2 गावांना जोडणारे हे प्लॅनवरती नसल्यामुळे कुठल्याही शासकीय योजनेमध्ये हे रस्ते त्या ठिकाणी बसत नव्हते. आज आम्ही ते रस्ते प्लॅनमध्ये टाकल्यानंतर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या योजनेमधून जो जो रस्ता बसू शकेल त्या योजनेमध्ये आम्ही ते कामं टाकलेले आहेत आणि कोट्यावधी रुपयाचे विकास कामं हे त्या माध्यमातून चिखली शहरामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत. पूल असतील, ब्रिज असतील, याचेसुद्धा कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. MIDC चिखली शहराचाच विचार करत असताना चिखली शहरामध्ये लागून जी MIDC आहे त्या MIDCमध्ये तरुण उद्योजक त्या ठिकाणी येत आहेत. तरुणांना, बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळते. तर अशी MIDC ही चांगली व्हावी त्या दृष्टिकोनातून MIDCमध्ये सुद्धा वॉटर प्लांट असेल, त्या ठिकाणी रस्ते असतील किंवा विजेचे प्रश्न असतील, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत. चिखली विधानसभेमध्ये जवळपास 6 सबस्टेशन्स आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले आणि आता गेल्या आठवड्यामध्येच फडणवीस साहेबांनी घोषणा केली सोलार एनर्जीची. तर माझ्या या चिखली विधानसभेमध्ये 13 आम्ही सोलार
पार्क त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. हे सोलार पार्क त्या ठिकाणी पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर चिखली विधानसभेतल्या शेतकऱ्यांना 8 ते 10 तास त्या ठिकाणी वीज उपलब्ध होणार आहे. आणि मला असं वाटतं हा जो काही विकास आहे हा शाश्वत विकास त्या ठिकाणी आहे. आणि विशेष हे पण या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं. या महाविकास आघाडीचं सरकार असताना 5 पैशाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेला नव्हता. कोविडचा काळ होता. कोविडच्या काळामध्ये सुद्धा शासनाने तेव्हा निर्णय घेतला होता की जो काही आमदार निधी आमदारांना मिळतो तो आमदार निधीसुद्धा शासनाने त्यांच्याकडे वळता करून घेतला होता. फक्त आणि फक्त आरोग्य विभागावरतीच हा आमदार निधी आम्हाला सुरुवातीला 2 वर्ष त्या ठिकाणी खर्च करावा लागला. आणि हा जो काही विकास मी जे काही आज आपल्याला इथे सांगते बोलते हे सगळे कामं या 1.5-2 वर्षातले आहेत. महायुतीचं जेव्हा सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आता अजितदादासुद्धा त्या ठिकाणी आलेत. तर हे सरकार जेव्हा महायुतीचं आलं त्यानंतरचे सगळे विकास कामं त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आलेले आहे. एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला विषय मतदारसंघामध्ये घडवून आणला आमच्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार. त्यांना मी एका कार्यक्रमाला चिखलीला बोलावलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला शब्द दिला होता की चिखली विधानसभेमध्ये जे काही PHC आहेत, उपजिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी स्टाफला राहायला व्यवस्था नसल्यामुळे चांगली सेवा ही ते नागरिकांना किंवा रुग्णांना देऊ शकत नाही. आणि त्यामुळं जवळपास 17 कोटी रुपये त्यांनी PHCच्या जवळ जे काही क्वार्टर्स आहेत तर त्या क्वार्टरला उपलब्ध करून दिलेत. आमचं अमदापूरचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या विकासासाठी निर्माणासाठी सुद्धा एक भरीव मदत शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झाली. आरोग्याच्या माध्यमातून खूप चांगली मदत त्या ठिकाणी होते. मुख्यमंत्री सहायता कक्ष जो उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते